आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ऍसिटाल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड आणि ऍसिटाल्डिहाइड त्याची रिॲक्शन बघितलं होत्या भरपूर. ठीक आहे, सिंथेसिस कसं करायचं, फिजिकल प्रॉपर्टीज बघितलं होत्या, आणि देन ऍसिटाल्डिहाइडच्या पण फिजिकल प्रॉपर्टीज रिॲक्शन्स बघितल्या होत्या. ठीक आहे, हे त्याचे ऍसिटाल्डिहाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि त्याचे रिॲक्शन्स पण बघितले होते आपण. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपल्याकडं मला आता आठवत नाही, पण आय थिंक आपण हे सुद्धा बघितलं होतं ज्याच्यामध्ये रिॲक्शन्स आहेत. सो PCl5 बरोबर रिॲक्शन परफॉर्म केली ऍसिटाल्डिहाइडची की आपल्याला POCl3 मिळतो. PCl5चा मेन फोकस असतो ऑक्सिजनला बाहेर काढण्यासाठी. ठीक आहे. क्लोरीन बरोबर जनरली रिॲक्शन्स फॉर्माल्डिहाइड देत नाही, कारण इथं अल्फा कार्बन लागतो. ओके, हा रिॲक्शन येतो. इथं फॉर्माल्डिहाइड आहे, इथं ऍसिटाल्डिहाइड, हा सिक्वेन्स. ठीक आहे. SeO ऑक्सिडेशन परफॉर्म करतो. फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत नाही, याचं ऑक्सिडेशन झालं तर दोन्हीकडे अल्डिहाइड ग्रुप तयार होतो. नेक्स्ट आपण या सगळ्या रिॲक्शन्स आय थिंक बघितलं होतं, अल्डोल कंडेन्सेशन, कॅन्झोरस रिॲक्शन. ओके, सगळ्या रिॲक्शन बघितल्या. त्याचा हा चार्ट आहे की तुम्हाला एका चार्टवर दोन्ही सगळ्याच गोष्टी याव्यात म्हणून. याच्या नंतरच्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायचं आहे काही रिॲक्शन्स, भरपूर रिॲक्शन याच्याला झालेल्या आहेत, काही रिॲक्शन्स रिवायचे. ओके, कॅल्शियम ऍसिटेट आहे आणि त्याला हिटिंग केल्यानंतर काय तयार होतं, ऍसिडोन तयार होतो. कसा तयार होतोय रिॲक्शन पुन्हा एकदा समजून घ्या. CH3C डबल बॉन्ड O, कॅल्शियम ऍसिटेट म्हणजे काय असतो, इथं ऑक्सिजन, याला कॅल्शियम जोडलेला आहे. कॅल्शियमला 2 व्हॅलन्सी असते, त्याच्यामुळे असे 2 ग्रुप कनेक्टेड आहेत, सेम टाईपचे 2 ग्रुप कनेक्टेड आहेत. ठीक आहे, H3C. नेक्स्ट याला हिटिंग केल्यानंतर स्टेबल कंपाऊंड बाहेर निघतो, विच इज नथिंग बट CaCO3. ठीक आहे, तर हा कॅल्शियम आणि हा ऑक्सिजन घ्या सपोज, आणि हा पॉइंट. ठीक आहे, CaCO3 1 2 3 CaCO3. मग हा CH3 कुठं कनेक्ट होईल, या इथे कनेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, सो ऍसिटोनचं फॉर्मेशन. नेक्स्ट ऑक्सिडेशन, O2 घेतलेला आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन. आयसोप्रोपाइल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं का, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं का आपल्याला माहिती आहे ऍसिटोनच मिळतो. ठीक आहे, सेकंडरी अल्कोहोल असेल तर ऍसिटोन, प्रायमरी असेल तर अल्डिहाइड. सो इथं ऑक्सिडेशन केलेलं आहे. नेक्स्ट CU च्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा ऑक्सिडेशन होतं, आपल्याला माहिती तो पण. PdCl2 इन प्रेझेन्स ऑफ H2O. H2O काय करतो, अटॅक करतो. ओके, OH चा अटॅक. देन रिअरेंजमेंट होते रिॲक्शनची आणि आपल्याला हे मिळतो, अँटीमार्कोनिक ऑफ रूल फॉलो केला जातो इथं. ओके, आणि आपल्याला कीटोन मिळतो, ऍसिटोन. नेक्स्ट H2SO4 सगळ्यात पहिल्यांदा एक इंटरमिडिएट बनवतो, त्याच्यानंतर वॉटर बरोबर रिॲक्ट केलं जातं आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल, त्याच्यानंतर पुन्हा CU वरचीच रिॲक्शन वापरलेली. CUचं केलं किंवा CU यूज केला की पुन्हा एकदा ऑक्सिडेशन, पुन्हा एकदा ऍसिटोन. ओके, सो सिक्वेन्स सेम आहे, कंपोनंट तेच आहेत, इतर रिॲक्शन आणि ही रिॲक्शन सेम आहे. ठीक आहे, फक्त इथं सेकंडरी अल्कोहोल पर्यंत आणण्यासाठी H2SO4 यूज केला गेला. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये इथं बघा, ZnCrO2, CrO2 आला की आपल्याला माहिती ऑक्सिडेशन होतं, इथं पण ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ ऍसिडिक मीडियम, H3O प्लस आहे म्हणजेच ऍसिडिक मीडियम आहे, आणि सेकंडरी अल्कोहोल त्याचं ऑक्सिडेशन केलं का ऍसिटोन. नेक्स्ट पॉईंट, पुन्हा एकदा ट्रिपल बॉन्ड आणि H2O. पुन्हा एकदा कसं, बरं याला आता थोडंसं मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. काय होणार आहे, 3 ऑक्सिजन आहेत, याचा अटॅक केला जातो. ठीक आहे, आणि डबल बॉन्डचं प्रिपरेशन केलं जातं. सो फॉर्माल्डिहाइड त्याची पूर्ण रिॲक्शन्स पण आपली झालेली आहे, आणि याच्यानंतर ऍसिडोनचं प्रिपरेशन होतं. ओके, ऍसिडोनचं प्रिपरेशन. सो ह्या रिॲक्शन्स आहेत इम्पॉर्टंट रिव्हिजनसाठीच्या ऍसिडोनच्या सिंथेसिसचे. ठीक आहे, एका स्लाइडवर आणायचा प्रयत्न केला. ओके, नेक्स्ट ऍसिटोन. ही जी पहिली स्लाइड होती ही ऍसिटोनचं प्रिपरेशन होतं, ऍसिटोन बनण्याचे रिॲक्शन होते. ही स्लाइड आहे ऍसिटोनचे रिॲक्शन्स. ऍसिटोनला जर रिॲक्ट केलं वेगवेगळ्या बरोबर, कंपोनंट बरोबर, तर काय होईल. आता इथं पॉईंट हा घ्या, लक्षात घ्या, इथं ऍसिटोन किंवा कोणताही कीटोन असला ना, रिॲक्शन जवळपास सारखे मिळणार. तुम्हाला फक्त पॉईंट लक्षात आला पाहिजे, कुठे रिॲक्शन परफॉर्म होते आणि काय तयार होते, या सगळ्या गोष्टी. ओके, H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल म्हणजे रिडक्शन असतं. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, सो ऍसिटोन त्याचं रिडक्शन केलं का अल्कोहोल मिळतो, आणि रिडक्शनच्या अपोजिट असतं ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन केलं का प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, सॉरी सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला कीटोन मिळतो, आणि त्याच्या विरुद्ध ऍसिटोनचं रिडक्शन केलं का सेकंडरी अल्कोहोल मिळतो. ठीक आहे, या रिव्हर्स रिॲक्शन परफॉर्म होत असतात, एकमेकांच्या रिव्हर्स रिॲक्शन. सेकंड, याला AlH4 अगेन रिड्युसिंग एजंट आहे. ठीक आहे, ऍसिटोनचा O काढून टाकतात आणि प्रोपेनचं सिंथेसिस करतात. इथं H2 रिडक्शन, याला AlH4 अगेन रिडक्शन. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट NaHSO3. ओके,
एकदम आता पहिल्यांदा मी ऍसिडोनचं स्ट्रक्चर काढतो म्हणजे तुम्हाला एकदम पॉईंट लक्षात येईल. तोच फेनॉमिनन वापरायचा आहे आपल्याला, नवीन काय वापरायचं नाही. ओके, सो NaHSO4 सोडियम सॉल्ट सॉरी मेटल आहे, Na वर पॉझिटिव्ह चार्ज, HSO4 मायनस वर निगेटिव्ह चार्ज विल अटॅक ऑन कार्बन. ठीक आहे, इथं बघा ओचं कन्वर्जन OH मध्ये झालं आणि SO3 इथं कनेक्ट झाला. ठीक आहे, SO3. आता हा ऍसिड आहे, त्याच्यामुळे ऍसिडचे काम असतं दुसरा हायड्रोजन पण देणं. मग दुसरा हायड्रोजन दिल्यानंतर ऑब्व्हियसली सोडियम तिथे कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे, सो ही सिंपल रिॲक्शन आहे. नेक्स्ट HCN, H प्लस CN मायनस, हे पण आपल्याला माहिती आहे. पुन्हा एकदा CN मायनसचे अटॅक कार्बोनिल ग्रुपवर. ओके, OH फॉर्मेशन झालं आणि CN कनेक्ट झाला, तीच रिॲक्शन. CH3MgI ग्रिग्नार्ड रिएजंट, CH3 वर निगेटिव्ह चार्ज, MgI वर पॉझिटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन. याचं कन्वर्जन OH मध्ये होईल, इथं बघा झालंय. आणि इथं ऑलरेडी 2 CH3 आहेत, हा एक तिसरा CH3 इथं कनेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, त्याच रिएक्शन रिपीट आहेत. NH2OH नायट्रोजनकडे लोन पेअर सुद्धा अटॅक करतात, कार्बोनिल कार्बनवर अटॅक केला. हा, नायट्रोजनचा प्रयत्न काय असतो, ऑक्सिजनला रिप्लेस करणं असतो. ठीक आहे, म्हणून तो हा फक्त OH नाही बनणार, तर पूर्ण ऑक्सिजनला रिप्लेस करतात. मग दोन्ही हायड्रोजन पण जातील, कारण नायट्रोजनची व्हॅलन्सी 3च आहे. OH बरोबर ते एक बॉन्ड बनवलेला आहे, सो दोन्ही हायड्रोजन जातील. ठीक आहे, आणि इथं डबल बॉन्ड, कार्बन बरोबर डबल बॉन्ड बनेल, ॲसिटॉक्साईन. ठीक आहे, नेक्स्ट इथं पण सेम, नायट्रोजनवर लोन पेअर, पुन्हा एकदा अटॅक, पुन्हा ऑक्सिजनला पूर्ण रिप्लेस करायचं काम करतो नायट्रोजन. हा टेंडन्सीज आहे. नायट्रोजन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. ओके, रिॲक्शन आय होप तुम्हाला आठवत असतील सगळ्या रिॲक्शन्स या. ठीक आहे, एक फास्ट रिव्हिजन पण होते, त्या हिशोबाने केलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, थोडस क्लीन करतो याला मी, एक मिनिट द्या फक्त, मला थोडस क्लीन करायचं आहे. ओके, नेक्स्ट रिॲक्शन मध्ये हा जो पार्ट आहे C6H5, पुन्हा इथं नायट्रोजन आला. ओके, आणि इथं पण नायट्रोजन आला. आता मी जर C6H5 काढला, नीट समजून घ्या. आता C6H5 इथं डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड, अगेन नायट्रोजन, पुन्हा इथं म्हणजे NH आहे आणि पुन्हा एकदा NH2 आहे. ठीक आहे, नायट्रोजनवर इथं पण लोन पेअर, इथे पण लोन पेअर. पण अटॅक कोणी केला, ह्या नायट्रोजननी नाही केला अटॅक. ठीक आहे, जो कार्बनला बेन्झेनिला कनेक्टेड त्याने अटॅक नाही केला, त्याच्यात दुसऱ्या कार्बनने दुसऱ्या नायट्रोजनने अटॅक केला, म्हणजे यांनी अटॅक नाही केला, ह्या यांनी अटॅक केला. ठीक आहे, यांनी नाही अटॅक केला. ओके, का बरं नाही अटॅक केला, तुम्हाला पॉईंट लक्षात आला का? त्या नायट्रोजनची लोन पेअर फ्री नाही आहेत. का बरं फ्री नाही आहेत? दे आर इन कॉन्ज्युगेशन. ओके, कॉन्ज्युगेशन समजलं का? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि लोन पेअर कॉन्ज्युगेशन आहे. ओके, म्हणजे नायट्रोजनचं इलेक्ट्रॉन्स इकडे फिरतात आणि मग हे निगेटिव्ह चार्ज इकडे जातो. सो कॉन्ज्युगेशन असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन बिझी आहेत कॉन्ज्युगेशन मध्ये, मग हेच नायट्रोजनचे इलेक्ट्रॉन राहतात आणि मग तो अटॅक करेल आणि बाकीचे रिॲक्शन परफॉर्म करेल. म्हणून नायट्रोजन हा कनेक्ट झाला, टर्मिनल नायट्रोजन कनेक्ट झाला, इंटरमिडिएट नायट्रोजन कनेक्ट नाही झाला. ओके, आय तुमच्या लक्षात येत आहे की रिॲक्शन का बरं परफॉर्म झाले त्याच ठिकाणी. ओके, चलो नेक्स्ट पॉइंट. पुढची पण रिॲक्शन बघितली, तोच कन्सेप्ट आहे, कॉन्ज्युगेशनचाच कन्सेप्ट आहे. तुम्हाला फक्त स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. ह्या मॉलिक्युलचं मी स्ट्रक्चर काढतो. C डबल बॉन्ड O, देन ह्या साईडला NH2 ग्रुप आहे, या साईडला NH आहे. ठीक आहे, हा NH दिसतोय आणि पुन्हा NH2 आहे, NH2. लोन पेअर याच्याकडे पण आहेत, याच्याकडे पण आहेत, याच्याकडे पण आहेत. प्रॉब्लेम काय आहे, याचे लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये, याचे पण लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये, याचे लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये नाही. का नाही आहेत? हे बघा आता, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर. इथं काय डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अँड लोन, कॉन्ज्युगेशन आहे, त्याच्यामुळे याने अटॅक केला. लक्षात येते अटॅक कसं काय करायचा, कुठनं करायचा. ओके, हे आपलं सगळं रिॲक्शन झालेलं आहे. नेक्स्ट PCl5. 5चं काम काय असतं, ऑक्सिजनला बाहेर काढणं. खूप वेळेला बघितलेलं आहे, ऑक्सिजन बाहेर काढला POCl3 बनतो, ऑक्सिजनला बाहेर काढतो. ऑक्सिजनच्या ठिकाणी काय जातं, PCl5 होता ना, 2 क्लोरीन बाहेर निघले, ते ऑक्सिजनची जागा घेतात, कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, क्लोरीनची व्हॅलन्सी 1 आहे, म्हणून 2 क्लोरीन लागतात एका ऑक्सिजनला रिप्लेस करण्यासाठी. ठीक आहे, सो 2 क्लोरीन आलेत. ओके, नेक्स्ट पॉईंट. Cl2 बरोबर रिएक्शन परफॉर्म केली, तर Cl2 बरोबरची रिएक्शन ही अल्फा कार्बनला होते. ओके, Cl2 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ H, रॅडिकल मेकॅनिझम जर रॅडिकल बनायचा तर तो इथला हायड्रोजन जाऊन रॅडिकल स्टेबल असतो. का बरं? अगेन कॉन्ज्युगेशन. ठीक आहे, व एक इलेक्ट्रॉनचं किंवा रॅडिकलचं कॉन्ज्युगेशन आठवतं, कॉन्ज्युगेशन असल्यामुळे हा स्टेबल आहे, मग इथले अल्फा हायड्रोजन बाहेर निघून जातात. ओके, आणि क्लोरीनची ऍडिशन इथं होते, अल्फा हायड्रोजन बाहेर निघून क्लोरीनची ऍडिशन होते. ठीक आहे, नेक्स्ट आयोडोफॉर्म टेस्ट.
I2 इन प्रेझेन्स ऑफ NaOH, आयडो फॉर्म टेस्ट, आयडो फॉर्म दाखवलं इथं किंवा बनवलेला आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये ही रिॲक्शन झालेली विथ मेकॅनिझम होतं. सो ह्या आतापर्यंत जे काय रिॲक्शन्स आपण बघितल्या त्या रिॲक्शन्सचं क्विक रिव्हिजन आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टी समजाव्यात आणि क्लिक व्हाव्यात. ठीक आहे, नेक्स्ट ॲसिटोन. ही आयडो फॉर्म टेस्ट झाली, वरती कट झालेली, आता मी तुम्हाला दाखवलेली. नेक्स्ट पॉईंट H2SO4, ही खूप युनिक रिॲक्शन आहे, लक्षात ठेवायची. 3 मॉलिक्यूल जर घेतले ना ॲसिटोनचे, 3 मॉलिक्यूल कंबाईन करून बेन्झीन रिंग बनवतात. ठीक आहे, कसे बनवतात काय याच्यासाठी तुम्हाला एक सोपं असं स्ट्रक्चर दाखवतो. हे बघा, ॲसिटोन ड्रॉ करतोय आम्ही, फक्त ॲसिटोन ड्रॉ करतोय, ज्याच्यामध्ये फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने ड्रॉ करायचा प्रयत्न करतोय, बाकी काहीच करायचा प्रयत्न नाही करत आहे. ओके, CH3 डबल बॉन्ड O, इथे CH3. ठीक आहे, नेक्स्ट कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, दुसरा कार्बन घेतला, कार्बन कार्बन डबल बॉन्ड O. पॉइंट कसं आहे बघा, पहिल्यांदा कीटोइनॉल फॉर्म सगळ्यांना माहिती आहे, डबल बॉन्ड मी इथं पण लिहू शकतो. हा डबल बॉन्ड इथं लिहायच्या ऐवजी मी इथं सिंगल बॉन्ड आणि इथं डबल बॉन्ड लिहू शकतो. ठीक आहे, इथं निगेटिव्ह चार्ज लिहू शकतो. हा निगेटिव्ह कीटोइनॉल फॉर्म, निगेटिव्ह चार्ज वापस येईल, इट विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन, आणि इथं OH चं फॉर्मेशन. ओके, पुन्हा एकदा OH चं फॉर्मेशन झालं, इथं पुन्हा ऍसिडिक मीडियम H प्लस घेतला, डबल बॉन्डचं प्रिपरेशन होऊ शकतं, कारण वॉटर बनून हा पटकन बाहेर निघून जाईल. ठीक आहे, हा मॉलिक्युल बाहेर काढला. सो रिंग फॉर्मेशन कशी होते बघा, इथे कार्बन, हा कार्बन, पण त्याला वरती एक कार्बन येतो, इथे बघा वरती एक कार्बन आला. ठीक आहे, असे 3 मॉलिक्यूल कनेक्ट होतात, म्हणजे 3, 1, 2 आणि 3 कार्बन वेगवेगळे कनेक्ट होतात वरती. सो एक युनिक आहे रिॲक्शन, ज्याच्यामध्ये बेन्झिनचं प्रिपरेशन होतं, बेन्झिन टाईप स्ट्रक्चर होतं किंवा अरोमॅटिक स्ट्रक्चर बनतं. ओके, आणि खूप स्टेबल कंपाऊंड आहे. नाव काय, 135, 1 2 3 4 5, 135 ट्रायमिथाइल बेन्झिन. ओके, युनिक आहे. ओके, नेक्स्ट वन, ब्लिचिंग पावडर बरोबर पण याची रिॲक्शन होते, विच इज नथिंग बट CaOCl2, आणि अगेन आयडोफॉर्मस कंपाऊंड बनतो. नेक्स्ट K2Cr2O7 ऑक्सिडायझिंग एजंट, याचं ऑक्सिडेशन केलं कार्बोक्सिलिक ऍसिड. बरं, कोणी पण याचं ऑक्सिडेशन करू शकत नाही, कीटोनचं ऑक्सिडेशन एवढं सोपं नाहीये, कारण कीटोनमध्ये जर आता जर हे करायचं असेल, ऑक्सिजन ऍड करायचं असेल, तर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक करावा लागतो, आणि हा बॉन्ड ब्रेक करणं एवढं सोपं नाहीये, फार अवघड आहे. त्याच्यामुळे फक्त स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन करू शकतात कीटोनचं. मग कोण करू शकतं, तर K2Cr2O7 करू शकतो इन ऍसिडिक मीडियम. पॉईंट लक्षात ठेवा, इन ऍसिडिक मीडियम ओनली, K2Cr2O7 इन ऍसिडिक मीडियम. ओके, नेक्स्ट पॉईंट, CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म, त्याची रिॲक्शन परफॉर्म केली, काय होणार आहे. सो अगेन रॅडिकल मेकॅनिझम वगैरे होतं, आणि याचा अटॅक होतो. ठीक आहे, याचा अटॅक केला जातो. ओके, सो सिम्पलचा पॉईंट आहे, काही अवघड नाही आहे. जर रिॲक्शन नसेल समजलं तर पुन्हा एकदा दाखवतो. ॲसिटोन H3C, C डबल बॉन्ड O, देन CH3 प्लस, हा कोणता ग्रुप आहे, CHCl3, CHCl. ओके, याच्यामध्ये थोडासा बेस जरी टाकला किंवा हायड्रोजन सुद्धा इकडून इकडे शिफ्ट झाला, हा ऍसिडिक हायड्रोजन शिफ्ट झाला, याच्यावर निगेटिव्ह चार्ज, इट विल अटॅक ऑन दिस. ठीक आहे, इथं OH चं फॉर्मेशन, इथं बघा CH3 2 CH3 इथं दिसते, 2 CH3, हा कार्बन आपला, हा इथला कार्बन, हा डबल बॉन्ड ऑक्सिजनचं कन्व्हर्जन OH मध्ये झाला. ठीक आहे, आणि हा जो ग्रुप आहे, CHCl3, हा इथे कनेक्ट झाला कार्बन कार्बन. ठीक आहे, सिंपल रिॲक्शन आहे, फक्त रिएजंट नवीन नवीन दिसत आहे. ओके, नेक्स्ट वन, BaOH ट्राईस. दोन मॉलिक्यूल कनेक्ट होतात. पहिल्यांदा काय, हा बेस आहे. ठीक आहे, अल्डॉल कंडेन्सेशन आठवती, अल्डॉल कंडेन्स, ॲसिटोन घेतला सगळ्यात पहिल्यांदा, H3C, C डबल बॉन्ड O, CH3. BaOH ची रिॲक्शन केली, BaOH ट्वाईस, हा बेस आहे. बेस काय करतो, हायड्रोजन बाहेर काढतो. एखादा हायड्रोजन बाहेर काढला, मी सिम्प्लिसिटीसाठी म्हणजे मला पुढे लिहायला सोपं जाईल म्हणून हा हायड्रोजन बाहेर काढतो. कोणताही हायड्रोजन तुम्ही बाहेर काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. CH3, C डबल बॉन्ड O, अँड देन CH2 विथ निगेटिव्ह चार्ज, हा पहिला कंपाऊंड. प्लस दुसरा कंपाऊंड, दुसरा ॲसिटोनच घेतला बरं का मी, H3C, C डबल बॉन्ड O अँड CH3. ओके, निगेटिव्ह चार्जने अटॅक केला, इथं OH चं फॉर्मेशन. अल्डॉल कंडेन्सेशन आठवतंय, अल्डॉलचं प्रिपरेशन होतं. इथं बघा, अल्डॉलमध्ये एक अल्डिहाइड असतो आणि एक कीटोन असतो. ठीक आहे, अल्डॉल प्रिपरेशन झालेलं आहे, सेम रिॲक्शन. ठीक आहे, नेक्स्ट HNO2, त्याला आपण कसं लिहितो,
HNO2 ला HON. ओके, इथं थोडंसं वेगळं लिहावं लागेल. HNO2 ला लिहिताना इथं सिंपल हा बेस आहे ना, पहिल्यांदा HNO3 ला लिहितो आपण, HNO3 ला लिहितो HONO2. ठीक आहे, इथं HNO2 आहे, नायट्रोजन अटॅक करणार. ठीक आहे, ह्या ठिकाणी, आणि मग प्रिपरेशनची रिएक्शन परफॉर्म होते. थोडीशी ऑड रिएक्शन आहे. नेक्स्ट NH3. NH3 तर एकदम सोपं काम आहे. NH3चं काम काय असतं, बेस आहे, हायड्रोजनला बाहेर काढणं. हायड्रोजनला बाहेर काढलं का सेम रिएक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे, नेक्स्ट मॅग्नेशियम अमॅलगम टेस्ट. ओके, इथं पिनॉकॉल प्रिपरेशन केलं जातं, पिनॉकॉलचं, म्हणजे पुन्हा एकदा त्याच गोष्टी रिपीट होणार आहेत, रिडक्शन होणार आहे. ओके, नेक्स्ट शिफ्ट रिएजंट, टोलिन्स रिएजंट, फिलिंग्स रिएजंट हे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतात. आणि आता सांगितलं ॲसिटोनला ऑक्सिडाइज करणं एवढं सोपं नाही. फार कमी रिएजंट जे ॲसिटोनला ऑक्सिडाइज करतात, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच ऑक्सिडेशन करू शकतात, K2Cr2O7 सारखेच. ठीक आहे, बाकीचे करू शकत नाहीत. शिफ्ट रिएजंट, टोलिन्स रिएजंट, फिलिंग्स सोल्युशन ऑक्सिडाइज करू शकत नाहीत. याचा उपयोग आपल्याला शुगरच्या सिंथेसिसमध्ये सुद्धा करायचा आहे. काही शुगर्स हे अल्डिहाइड पासून बनतात, काही कीटोन पासून बनतात. ओके, सो काही रिड्युसिबल असतात, काही नॉन रिड्युसिबल असतात, ते आपल्याला शोधायचे तिथे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना समजतंय. इथपर्यंत जर कोणाला काही डाऊट असेल, जस्ट लेट मी नो. आणि तुम्हाला नोट डाऊन करायचं तर प्लीज नोट डाऊन करून घ्या, कारण एका ठिकाणी एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स लवकर मिळत नाहीत. एका ठिकाणी एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स पटकन मिळत नाहीत, त्याच्यामुळे नोट डाऊन करून घ्या पटकन. काही क्वेश्चन असले तर विचारू शकता. नाही काही डाऊट? ओके, त्याला जसं नोट डाऊन केलं असेल किंवा स्क्रीनशॉट काढला असेल, जी तुमची मेथड आहे, त्या हिशोबाने ही पण स्लाइड करून घ्या बरं. कारण नेक्स्ट स्लाइडचा प्रिव्हियस पार्ट आहे, म्हणजे हे पण रिॲक्शन्स आहेत जे आपल्याला झालेले आहेत. एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स एका याच्यामध्ये अवघड आहे बरं का, म्हणजे अवघड म्हणजे मिळणं थोडंसं मुश्किल आहे. ओके, हे झाल्यानंतर आधीची पण स्लाइड, ही पण नोट डाऊन करणे. ओके, चल, हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, एक्झामला जाताना ह्या गोष्टी पाहिजेत तुमच्याकडे रिव्हिजन करताना. ओके, एवढ्या सगळ्या रिॲक्शन्स एका ठिकाणी मिळणं थोडंसं अवघड असतं. ठीक आहे, अल्डिहाइड झालं, कीटोनचे एक्झाम्पल झाले. ओके, काही आता रिॲक्शन्स बघू, नंतर कार्बोक्सिलिक ऍसिडकडे आपण हळूहळू वळणारच आहोत. ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन विथ मेकॅनिझम बघा. ठीक आहे, ह्या रिॲक्शन मी इथं टाकायचं कारण पण तुम्हाला सांगतो हळूहळू. आता सगळ्यात पहिल्यांदा हा ग्रुप कोणता आहे ह्याचं स्ट्रक्चर बघा. पहिल्यांदा ह्या ग्रुपचं स्ट्रक्चर काढतोय, R-C-डबल-बॉन्ड-O, देन O, आणि ET म्हणजे इथाइल ग्रुप, म्हणजे 2 कार्बन, मिथाइल आणि इथाइल म्हणतो ना आपण, त्या हिशोबाने. सो इथं CH2 आणि CH3 हा ग्रुप आहे. ठीक आहे, नेक्स्ट RMgX, ग्रिग्नार्ड रिएजंट, R1 निगेटिव्ह चार्ज, मी तेच मेकॅनिझम वापरतोय, नवीन काहीच नाही. निगेटिव्ह चार्ज विल अटॅक ऑन दिस कार्बन कार्बन, इथं पण तुम्हाला दिसतंय बघा, कार्बन कार्बनवर अटॅक केला आणि OH कन्फर्मेशन झाले. म्हणजे इथं अटॅक केल्यानंतर ऑब्व्हियसली डबल बॉन्ड ब्रेक होणार आहे. आपण ग्रिग्नार्ड रिएजंट मध्ये खूप बघितलेले आहेत ना, तिथं आपण ही रिएक्शन होती. ओके, चलो, इथं निगेटिव्ह चार्ज बनला, निगेटिव्ह चार्ज वापस आला की गुड लिव्हिंग ग्रुप बाहेर निघून जाईल, आणि याच्यामध्ये इथाइल ग्रुप OET, ठीक आहे, हा बाहेर निघून जातो विथ MgX, कारण निगेटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉन पण जात आहेत ना, तर OET वर निगेटिव्ह चार्ज असतो
आणि MgX वर पॉझिटिव्ह चार्ज, तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज अपोजिट चार्जेस दे विल फॉर्म अ मॉलिक्यूल. ठीक आहे. आणि शेवटी आपल्याला मिळतो इथं कीटोन, कारण आपण कीटोनचं प्रिपरेशन बघतोय. सो इथं कीटोन पुन्हा एकदा आपल्याला मिळणार. ठीक आहे, हा महत्वाचा पॉईंट आहे. सो नेक्स्ट हा एक झाला. दुसरं, ही पहिली रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट खूप वेळ झालेली, ते आधीच्या पण स्लाइड मध्ये होतीच. नेक्स्ट डिबल. डिबल दिसलं का डोक्यामध्ये एकच आलं पाहिजे, स्ट्रक्चर वगैरे माहिती असलं नसलं काही फरक पडत नाही. डिबल देतं काय, H- देतं, H-, जो की स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईल. ओके. सो स्ट्रॉंग न्यूक्लियोफाईलने अटॅक केला, H-, इट विल अटॅक ऑब्विसली ऑन कार्बोनिल कार्बन. ठीक आहे. कार्बोनिल कार्बनवर अटॅक केल्यानंतर डबल बॉन्डच ब्रेक होणार ना. हा डबल बॉन्ड वरती चार्ज निघून जाईल, इथं बघा तुम्हाला दिसतोय. देन वापस जेव्हा चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरचा जेव्हा वापस येईल, कारण हा तर स्टेबल नसतो. ओके, हा लगेच ब्रेक करून टाकणार आहे, याला स्टेबल नसतो. बाहेर काय निघेल, तर ऑब्विसली OR ग्रुप. वरती पण तोच काढला होता, हाच OET ग्रुप काढला होता. इथं पण OET म्हणा किंवा OR ग्रुप हाच बाहेर निघणार. इथं फॉर्मेशन कशाचं होतंय, ऑब्विसली अल्डिहाइडचं फॉर्मेशन. इथं कशाचं, कीटोनचं फॉर्मेशन. तुम्ही एकाच रिएजंट पासून किंवा स्टार्टिंग पॉईंट पासून अल्डिहाइड आणि कीटोन दोन्ही बनवू शकता, फक्त रिएजंट वेगवेगळे आहेत. पॉईंट लक्षात आला. ठीक आहे. त्याच्यासाठी ह्या दोन्ही रिॲक्शन मी एका पेजवर घेतल्या आहेत विथ मेकॅनिझम. मेकॅनिझम सेम आहे, फक्त रिएजंट वेगळे. डिबल मधनं H- चा अटॅक होतो आणि इथं R- चा अटॅक होतो. ठीक आहे. रिॲक्शन सेम आहे, OET इट्स अ गुड लिव्हिंग ग्रुप, बाहेर निघून जातो. आय होप रिॲक्शन समजली आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्स पण समजलेलं आहे. ठीक आहे. माझा प्रयत्न एवढाच आहे की सगळ्यात मॅक्झिमम रिॲक्शन्स एका स्लाइडवर याव्यात आणि तुमचे क्विक रिव्हिजन व्हावी, फास्ट. या चॅप्टर महत्वाचं चॅप्टर आहे आणि याचं रिव्हिजनसाठी तुम्हाला 1 तास रिव्हिजन व्हावी जेव्हा तुम्ही करायला जा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. चल नोट डाऊन करून घ्या, कोणाला काही डाऊट असला तर विचारून घ्या. हा नेक्स्ट स्लाइड. याच्यामध्ये बघा, हा कंपाऊंड दिसतोय, डोक्यामध्ये एकच यायला पाहिजे, क्लोरीन गुड लिव्हिंग ग्रुप आहे, बाहेर जाणार. ठीक आहे. प्रश्न हा आहे की याच्या जागी कोण येणार आहे, तर इथं PD म्हणजे डी ब्लॉकचा एलिमेंट, चांगला कॅटलिस्ट. आणि दुसरं BaSO4 हे सपोर्ट करायला फक्त कॅटलिस्ट म्हणून. H2 दिसला म्हणजे रिडक्शनची रिॲक्शन चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे. H2 रिडक्शन आणि त्याला कॅटलिस्ट म्हणून PD वापरलेला आहे, डी ब्लॉकचा एलिमेंट. सो क्लोरीन बाहेर जाईल, 2 हायड्रोजन पैकी 1 हायड्रोजन क्लोरीन घेईल आणि दुसरा हायड्रोजन इथं कनेक्ट होऊन जाईल. एकदम सोपी रिॲक्शन. सेकंड, रिडक्शन रिॲक्शनच परफॉर्म करायची, पण इथं हे वापरलेलं आहे, ॲल्युमिनियम, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ठीक आहे. याला AlH4 टाईप किंवा इथं थोडासा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. ओके. सो पॉइंट हा आहे की इथं लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सारखाच हा पण मॉलिक्यूल काय मिळणार आहे, H- देणार आहे बाहेर. हा पण मॉलिक्यूल बाहेर देणार आहे H-. कशावर अटॅक करेल, इथं अटॅक करेल. बाहेर कोण जाईल, क्लोरीन. नवीन एका कोणती गोष्ट, बिलकुल नाही, तीच गोष्ट आहे. फक्त रिडक्शनच्या 2 मेकॅनिझम वेगळे आहेत. इथं मेकॅनिझम करताना H2 ची ऍडिशन आहे. ठीक आहे. किंवा H2 रिॲक्ट करतो, इथं ऑक्सिडेशन स्टेटची 0 आहे, पटकन ऍडिशन होते किंवा क्लोरीन बाहेर निघून जातो, तिथे हायड्रोजन रिप्लेस केला जातो. इथं मात्र H- बाहेर निघतो, जो की न्यूक्लियोफाईल आहे. त्याच्यामुळे ही जे दुसरं जे मेकॅनिझम आहे ना, ही सेकंड मेकॅनिझम, हे H- मेकॅनिझम आहे किंवा न्यूक्लियोफाईलचं मेकॅनिझम आहे. प्रोसेस वेगळी आहे, समजून घ्या, मेकॅनिझम वेगळे. ठीक आहे. H- अटॅक होणं वेगळी गोष्ट आणि हायड्रोजनची ऍडिशन, क्लोरीनला बाहेर काढून हायड्रोजनची ऍडिशन होणं गोष्ट वेगळी. ठीक आहे. इथं कॅटलिस्ट वापरला, कॅटलिस्ट काय करतो, सायमल्टेनियस प्रोसेस करतो, एकाला इलेमेंटला बाहेर काढतो, दुसऱ्याची ऍडिशन करतो. इथं तसं नाहीये, इथं बळजबरी अटॅक केला जातो आणि क्लोरीनला बाहेर काढला जातो. ठीक आहे. तर न्यूक्लियोफाईल सबस्टिट्यूशन टाईपची रिॲक्शन असते. ओके. कोणाला काही डाऊट आहे का, टुडेज लेक्चरचं रेकॉर्डिंग कधी मिळणार? लेक्चर झालं का मिळून जाईल अर्धा 1 तासात. ठीक आहे. त्या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब असाल, नसेल तर तिथं व्हिजिट करा, तुम्हाला अपडेट मिळून जाईल आज. ठीक आहे. हे चॅनल याचं रेकॉर्डिंग. पण त्याच्या आधी मला एकच प्रश्न पडला होता, मुलांना उशीर का झाला, तुम्हाला उशिरा सोडलं गेलं तर ठीक आहे, व्हॅलिड रिझन आहे की काय झालं, लेक्चर उशिरा सुटलं का, येस ऑर नो. माझ्या क्वेश्चनला कोणी आन्सर नाही दिलं. ओके. ठीक आहे. कंटिन्यू करू पुढे. बरं, किती वाजता सुटलं सांगता येईल का, एक अंदाजे ढोबळ मनाने? जर सांगता आलं तर टाका बरं. किती वाजता सुटलं, एक अंदाज यायला मला. पुढे जाऊयात आपण तोपर्यंत.
डोबल वन मला पाहिजे टाइम की किती वाजता सुटला तुमचं लेक्चर, म्हणजे मला एक अंदाज यायला. ओके, सो नेक्स्ट आहे, आता काही रिॲक्शन्स आहेत. आर ग्रुप किंवा तिथे ॲरोमॅटिक रिंग पण असू शकते आणि सायनाइड कनेक्टेड. सायनाइड कसं असतं, कार्बन आणि नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड प्लस नायट्रोजनवर लोन पेअर, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही नवीन नाहीये. सायनाइड नायट्रोजनवर लोन पेअर. ओके, सो ऍसिडिक कंडिशन दिसतोय, SnCl2, SN अगेन डी ब्लॉकचा एलिमेंट, HCl ऍसिड आहे, सोल्युशन मध्ये H प्लस येतात. ठीक आहे, H प्लस नायट्रोजनकडे लोन पेअर, लोन पेअर सगळ्यात पहिल्यांदा H प्लसला अटॅक करायचा प्रयत्न करणार. इंटरमिडिएट बनतं, इंटरमिडिएट नंतर ऑब्व्हियसली लोन पेअर वापस घेण्यासाठी हा बॉन्ड ब्रेक करतो. पॉझिटिव्ह चार्ज कोणाकडे, हायड्रोजनकडे शिफ्ट झाला. ठीक आहे, तो पॉझिटिव्ह चार्जला हा जो दुसरा SnCl2 दिसतो ना, हा एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतो. ठीक आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड. नेक्स्ट पॉइंट इम्पॉर्टंट आहे, वॉटर. आणि मी तुम्हाला सांगितलं नायट्रोजन आणि वॉटर एकमेकांना रिप्लेसच करायचं काम करतात. वॉटर दिसलं, हायड्रोलिसिस, ऑक्सिजन इट विल ट्राय टू अटॅक ऑन कार्बन, डबल बॉन्ड ब्रेक करायचा प्रयत्न करेल आणि बेसिकली नायट्रोजनला रिप्लेस करायचं काम करेल. इथं लक्षात ठेवा, नायट्रोजनला रिप्लेस करायचं काम ऑक्सिजन करतो आणि ऑक्सिजनला रिप्लेस करायचं काम NH2 करतो. ठीक आहे, सो टेम्परेचरचा फक्त डिफरन्स आहे, लो टेम्परेचरला ऑक्सिजन डॉमिनेटिंग, हाय टेम्परेचरला अमोनिया डॉमिनेटिंग. ओके, सो ऑक्सिजनने इथे अटॅक केला, नायट्रोजन बाहेर. ठीक आहे, अल्डिहाइडचं प्रिपरेशन एकदम सिंपल मेकॅनिझम. बरं, इथून अल्डिहाइड बनलं, इथं रिॲक्शन समजली, सगळ्यांच्या लक्षात आली. सुरुवात होताना कशी झालेली आहे, सुरुवात बघा, प्रॉडक्ट तर दोन्ही सेमच मिळतात, पण रिॲक्शनची इंटेन्सिटी बघा. सगळ्यात पहिल्यांदा नायट्रोजननी अटॅक केला हायड्रोजनवर. ठीक आहे, इथं नायट्रोजन न्यूक्लियोफाईल म्हणून ऍक्ट झालं आणि नंतर मग वॉटर हायड्रोलिसिस झालं. दुसऱ्या मेकॅनिझम मध्ये डिबल काय देतो, H मायनस देतो, H मायनस. आणि H मायनस कोणावर अटॅक करेल, पॉझिटिव्ह चार्जवर. इथं बघा, नायट्रोजन डेल्टा निगेटिव्ह, कार्बन डेल्टा पॉझिटिव्ह, कारण नायट्रोजन इलेक्ट्रॉन निगेटिव्ह जास्त आहे. H मायनस कोणावर अटॅक करेल, H मायनस विल अटॅक ऑन कार्बन. ठीक आहे, डबल बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. ओके, हा जो निगेटिव्ह, आता हायड्रोजन मायनस गेला तर अल्युमिनियमवर पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज हा नायट्रोजनचा निगेटिव्ह चार्ज, एक कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनवतो. ज्यानं काही हायड्रोलिसिस झालं का नायट्रोजनला पूर्णपणे बाहेर काढून टाकायचं काम केलं जातं. ठीक आहे, दोन्हीकडे हायड्रोलिसिस आहे, फक्त सिक्वेन्स बघा. इथे नायट्रोजननी अटॅक करणं गोष्ट वेगळी आणि नायट्रोजन बाहेर काढण्यासाठी हायड्रोजनने अटॅक करणं गोष्ट वेगळी. ठीक आहे, जेव्हा जेव्हा डिबल येतं किंवा जेव्हा जेव्हा LiAlH4 सारखे कंपाऊंड येतात, त्यावेळेला बाहेर काय जातं, H मायनस. आणि H मायनस कोणावर अटॅक करतो, कार्बोनिल ग्रुप. कार्बोनिल म्हणजे C डबल बॉन्ड O या ग्रुपवर. मग इकडे कोणता बाकी एलिमेंट्स असताना R ग्रुप कोणते असताना फरक नाही पडत. H मायनस विल ऑलवेज अटॅक ऑन कार्बोनिल ग्रुप. सेम मेकॅनिझम, फक्त रिएजंट चेंज झालेले आहेत, काहीच वेगळं नाही. ठीक आहे, फक्त रिएजंट वेगवेगळे आहेत. आणि हे सगळे जे तुम्हाला दाखवतो ना मी आता, हे सगळे एक्झामला आलेले क्वेश्चन्स आहेत सगळे. बघा, मी एकच मेकॅनिझम वापरलं, मी काही नवीन नाही मेकॅनिझम वापरलं, फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी आहे ह्या गोष्टी. ओके, सो याचा सार काय काढायचा किंवा याचं काही पॉईंट काय काढायचे, हे पॉईंट आहे. रिॲक्टिव्हिटी मेनली डिपेंड्स ऑन फॉलोइंग फॅक्टर. डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवर असला तर अटॅक जो होणार आहे न्यूक्लियोफिलिकचा, म्हणजे निगेटिव्ह चार्जचा अटॅक, तर इथंच होणार आहे. ठीक आहे, स्टेरिक क्राउडिंग सुद्धा ठरवतं की कोणता प्रॉडक्ट बनणार आहे. सेकंड फॅक्टर, पहिला फॅक्टर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बनवरचा. ठीक आहे, तो जर सापडला आपल्याला तर न्यूक्लियोफाईलचा याच्यावर अटॅक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. नाही तर याला बेस म्हणून ठेवावं लागेल, हायड्रोजन काढावं लागेल. नेक्स्ट वन स्टेरिक क्राउडिंग. स्टेरिक क्राउडिंग जर खूप जास्त असेल तर न्यूक्लियोफाईल इथपर्यंत अटॅक नाही करू शकत, मग त्याला बेस म्हणून ठेवावा लागतो, अल्फा हायड्रोजन बाहेर काढतो. ठीक आहे, नेक्स्ट एनर्जेटिकली, हा पॉईंट थोडासा इम्पॉर्टंट आहे. एनर्जेटिकली C डबल बॉन्ड O हा जास्त स्टेबल आहे. ठीक आहे, वॉटरची ऍडिशन केली का एका कार्बनवर 2 OH जो जास्त स्टेबल नसतो, बाहेर काय निघतो, वॉटर मॉलिक्यूल. का बरं, कारण ही स्टेरिक क्राउडिंग होतं इथं, त्याच्यामुळे हे पटकन बाहेर निघून जातो आणि हा जास्त स्टेबल आहे. ठीक आहे, बट इन केस ऑफ HCN, H प्लस CN मायनस, CN मायनसने जर याच्यावर अटॅक केला, ठीक आहे, तो OH आणि CN यांची स्टॅबिलिटी जास्त आहे. डेल्टा H निगेटिव्ह आहे, थर्मोडायनामिक झाला असेल, निगेटिव्ह साईन म्हणजे जास्त स्टॅबिलिटी, एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, म्हणजे हा कंपाऊंड स्टेबल आहे. ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह साईन म्हणजे एनर्जी द्यावी लागते, अनस्टेबल स्पेसिस. पॉईंट लक्षात आला. थर्मोडायनामिक्सनं सुद्धा विचार केला तरी सुद्धा ह्या पॉईंट, एवढ्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, एका सेंटरवर 2 OH स्टेबल नसतात, पण OH सोडून बाकीचे कंपाऊंड स्टेबल असू शकतात. इथं CN आणि OH आहे ना, तो क्वाईट स्टेबल, पण एका सेंटरवर 2 OH स्टेबल नसतात. हे त्यातनं प्रेडिक्शन निघतं, मग त्याला सपोर्ट करण्यासाठी ह्या व्हॅल्यूज वगैरे ऍडिशन मध्ये टाकलेल्या आहेत. लक्षात ठेवायची गरज नाही, हे जरा जास्त डिटेलमध्ये झालेलं आहे. हे JEE
ॲडव्हान्सच्या लेवलवर याच्यामध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात. JEE ॲडव्हान्सवर सध्या आपल्याला JEE भरपूर आहे. ठीक आहे. तर रिॲक्टिव्हिटी आणि आतापर्यंत जे आपण शिकलोय त्याचा थोडासा बेस आहे किंवा त्या गोष्टीवरनं याला आपण बेस देणार आहे. ह्या पॉईंटच्या बेसिसवर आहे बेसिकली. ठीक आहे. चल थोडासा हॉल्ट घेतो आणि आता तुम्ही मला सांगा याच्यावर काही कोणाला क्वेश्चन आहे का? क्वेश्चन नसेल तर मग मला पुढे रिॲक्शन्स घ्यायला. पुढच्या रिॲक्शन्समध्ये आता भरपूर रिव्हिजन केली. पुढच्या रिॲक्शनमध्ये काही आन्सर तुमच्याकडनं पण अपेक्षित आहेत. ठीक आहे. कोणाला काही डाऊट नाही आय थिंक. ओके. नेक्स्ट हा ग्रुप कोणता आहे? कीटोन. कीटोनचे रिॲक्शन्स बघायचे फक्त, काही अवघड नाहीये. रिव्हिजन आहे. Na मेटल पॉझिटिव्ह चार्ज, Cn नॉन मेटल निगेटिव्ह चार्ज विल अटॅक ऑन कार्बोनिल कार्बन कंपाऊंड फिक्स. ओके. पुढच्या पण रिॲक्शन तुम्ही त्याच बेसिसवर करू शकता. Na प्लस C मायनस अटॅक. ओके. एक मिनिट, इथं प्रॉडक्ट लिहिलेलं नाही. जस्ट लेट मी लिस्ट द प्रॉडक्ट. प्रॉडक्टची लिस्ट बघा. काय बनवणार आहेत किंवा कशी बनवणार आहेत कंपाऊंड, हे होमवर्कसाठी देत असतो मी, पण ठीक आहे. C मायनसचा याच्यावर अटॅक. ओके. एका साईडला OH, एका साईडला हा ग्रुप. आय होप समजलंय. नेक्स्ट Zn Br ला बाहेर काढतो. ठीक आहे. Br मायनसला बाहेर काढायचा प्रयत्न करतो. याच्यावर येतो पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. इथं डबल बॉन्ड बनवून याच्यावर अटॅक. नेक्स्ट ही झाली. NaHSO3, Na पॉझिटिव्ह चार्ज, SSO निगेटिव्ह चार्ज, याचा अटॅक. डाय HCl ROH, याला पॉझिटिव्ह चार्जवर प्रिपरेशनचं क्लिअर करणार आणि हा O मायनसचा अटॅक. फायनल कंपाऊंड कोणता? RCrOR. नेक्स्ट RMgBr, निगेटिव्ह चार्जचा अटॅक. फायनल कंपाऊंड RCr आणि इथं OH विथ R डॅश. ठीक आहे. हा R डॅश समजला. नेक्स्ट SH सल्फरचा अटॅक. RCrOH आणि इथं सल्फर. ठीक आहे. दोन दिलेले आहेत SH, दोन दिलेले आहेत, तर हा दुसरा पण काढून टाका आणि तिथं पण SH जोडून टाका. ठीक आहे. सेम हायड्रोलिसिस झाली का हायड्रोजन बॉन्डिंग तयार करायचा प्रयत्न करा किंवा इथं अल्कोहोलचं प्रिपरेशनचा प्रयत्न केला जाईल. अल्कोहोलचं प्रिपरेशन. ठीक आहे. सिंपल रिॲक्शन प्रयत्न करा. नाही समजलं तर मला सांगा. उद्या मी तुम्हाला यांचे प्रोडक्ट व्यवस्थित विथ मेकॅनिझम सांगेल, पण आज नाही. एवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे मला. ठीक आहे. तुम्ही करणं अपेक्षित नाही झालं, मला फक्त आठवण करून दे, मी तुम्हाला विथ मेकॅनिझम सांगेल. ठीक आहे. सो हे जे काही होतं किंवा आतापर्यंत जे काही झालं हे अल्डिहाइड प्लस कीटोनचं होतं. अल्डिहाइड प्लस कीटोन आणि विथ, म्हणजे मी तुम्हाला मॅक्झिमम घ्यायचा प्रयत्न करा. रिॲक्शन 2दा-3दा विथ मेकॅनिझम, विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि थोडेसे ॲडव्हान्स कन्सेप्ट सकट. फक्त बोर्डाचे नाहीत, JEE चे मधले पण काही ॲडव्हान्स मध्ये पण मी काही ठिकाणी गेलो. ठीक आहे. काही मुलांना समजलं, काही मुलांना अवघड गेलं असेल, नो इश्यू. अल्डिहाइड कीटोन इथं संपतं. अल्डिहाइड कीटोनवर कोणाला काही डाऊट आला विचारायचा बिंदास. ठीक आहे. इथून पुढे आपण चॅप्टरच्या शेवटचा पॉईंट विच इज नथिंग बट कार्बोक्सिलिक ऍसिड, कारण चॅप्टरमध्ये 3 पॉईंट आहेत, अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. थर्ड पार्टला मी सुरुवात करतो कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके. चल. सो फक्त एक पॉईंट करतो आता इथे. एक पॉईंट आहे की सेशन संपत आलाय. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे, जवळपास 1 मिनिट राहिलेला आहे. सो मी सेशनला डिस्कनेक्ट करतो. सगळ्यांनी वापस जॉईन करा, म्हणजे नेक्स्ट सेशनमध्ये मी कार्बोक्सिलिक ऍसिड व्यवस्थित स्टार्ट करेन. ओके. वापस जॉईन करा सगळ्यांनी.
चला आले का सगळे? कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ, इकडे OH हा त्याचा फंक्शनल ग्रुप आणि ह्या साईडला R ग्रुप. ठीक आहे, R हायड्रोजन किंवा कितीही कार्बन असू शकतो किंवा ॲरोमॅटिक रिंग असू शकते. सो सी डबल बॉन्ड O आणि OH हा त्याचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बोक्सिलिक ऍसिडचा. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑर्गॅनिक ऍसिड. आणि ऍसिड म्हटलंय म्हणजे याची टेंडन्सी असते H+ देण्याची, ऍसिडची टेंडन्सी H+ देण्याची. त्यामुळे हा जेव्हा जेव्हा सोल्युशन मध्ये जातो तेव्हा तेव्हा सी डबल बॉन्ड O मायनस, ठीक आहे, इकडे R ग्रुप तर आहे तसं राहतो, O- प्लस H+ देतो. सोल्युशन मध्ये H+ दिला जातो. ठीक आहे, सोल्युशन मध्ये H+ देतो म्हणून याला ऍसिड म्हणलं जातं आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ऑर्गॅनिक ऍसिड म्हणलं जातं जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड्स. नेक्स्ट पॉईंट, हायड्रोजन का देतो, H+ का देतो? कारण ऑक्सिजन O- बनल्यानंतर हा O- तुम्हाला इतर रेझोनन्स मध्ये दिसत असेल. म्हणजे O- चा जो हा आयन आहे हा स्टेबल आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा जनरली वॉटरमध्ये गेल्यानंतर H+ देतो आणि ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतो, म्हणून त्याला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतात. नेक्स्ट पॉईंट, हा ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत आणि जेव्हा आपण इनऑर्गॅनिक ऍसिड H2SO4, HNO3, HCl, HI, HBr यांच्याबरोबर ऑर्गॅनिक ऍसिड्सला, कोणत्याही ऑर्गॅनिक ऍसिडला आपण जेव्हा कम्पेअर करतो, एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, ऑर्गॅनिक ऍसिड्स आर कंपॅरेटिव्हली वीक ऍसिड्स. ठीक आहे, HCl, HBr, H2SO4 दे आर स्ट्रॉंग ऍसिड्स. इनऑर्गॅनिक ऍसिड्स हे खूप स्ट्रॉंग असतात आणि ऑर्गॅनिक ऍसिड्स त्यांच्यासमोर टिकाव धरू शकत नाहीत फार वेळ. ऑर्गॅनिक ऍसिड्स हा बेसिकली वीक ऍसिड्स असतात. फक्त हे ऍसिड्स एवढा मात्र पॉईंट खरा की दे आर ऍसिड्स, दे गिव्स H+ आयन इन इट्स सोल्युशन, पण ते स्ट्रॉंग ऍसिड नाही. ठीक आहे, दे आर वीक ऍसिड्स. तेव्हा ऑर्गॅनिक ऍसिड नेहमी लक्षात आलं किंवा दिसलं की ते एक पॉईंट लक्षात ठेवायचं. ओके, थेरीकडे जाऊया. मेनी ॲलिफॅटिक ऍसिड्स हॅव हिस्टॉरिकल नेम्स. सो पोझिशन्स ऑफ सबस्टिट्यूट ऑन द चेन आर लेबल्ड विथ ग्रीक लेटर्स. म्हणजे कसं, एक पॉईंट नोटीस करायचा, आता आपण ग्रीक लेटर वापरतोय म्हणजे कॉमन नेम सिस्टमकडे चालेल. कॉमन नेम मध्ये पहिला हा जो कार्बन याला सोडून द्यायचं कारण हा फंक्शनल ग्रुपमध्ये आलेला आहे. ठीक आहे, याला पकडलं नाही. सो त्याच्यानंतरच्या कार्बनला अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, सो याच्यानंतरच्या पहिला कार्बन सोडून द्यायचा, त्याच्यानंतर अल्फा, बीटा, गॅमा. आपल्याला मेन कन्सर्न ह्या तिघांमध्ये असतो जास्त. ठीक आहे, म्हणजे रिएक्शन बघताना अल्फा हायड्रोजन आहे का नाही, बीटा हायड्रोजन आहे का नाही वगैरे वगैरे बघावं लागतं. गॅमा सुद्धा बघावं लागत नाही, पण एक लक्षात यावं तुम्हाला की पहिला कार्बन सोडायचं आणि त्याच्यानंतर अल्फा, बीटा, गॅमा. ओके, सो आता इथं बघा, हा कार्बन सोडला, अल्फाला क्लोरीन आहे म्हणून इथं अल्फा क्लोरो ब्युटरिक ऍसिड. ठीक आहे, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटरिक ऍसिड. पॉईंट लक्षात आला? ओके, हे तर कॉमन नेम आहे त्याच्यामुळे इथं काही वापरण्याचा प्रयत्न करू नका. फक्त एक पॉईंट आहे, हा इथं अल्फा ग्रुप आणि इथं बीटा ग्रुप. सो बीटा फिनाईल. ठीक आहे, बीटा का घेतलं तर नंतरच्या कार्बनला, इथं नॉमेनक्लेचरला आपण याला कन्सिडर केलं जात नाही अल्फा बीटा घेत असताना. ठीक आहे, हा एक छोटासा पॉईंट आहे, नॉमेनक्लेचरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट, IUPAC बघताना एकदम सोपा पॉईंट. IUPAC बघताना आपल्याला काय करावं लागतं? सो रिमूव्ह ई फ्रॉम अल्केन, जो कोणता असेल तो. ठीक आहे, अल्किन असेल तरी ई काढायचा शेवटचा. ओके, नेक्स्ट, आणि काय ऍड करायचं, ऍसिड असेल तर OIC ऍसिड. ओके, आता एक पॉईंट इथे बघा, एक्झाम्पल बघा, द कार्बन ऑफ द कार्बोक्सिलिक ग्रुप शुड बी नंबर 1. म्हणजे इथं नंबरिंग करताना कार्बोक्सिलिक ऍसिड हा शेवटीच येणार आहे. इथं याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसायलाच पाहिजे, शेवटीच येणार आहे. सो इथं कार्बन नंबर 1, 2, 3, 4. सेकंड कार्बनला क्लोरीन म्हणून 2 क्लोरो. ठीक आहे, आणि 4 कार्बनचे हे 1, 2, 3, 4 म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. सो ब्युटेनच्या ऐवजी BUTANE लिहायच्या ऐवजी ई काढायचा, ब्युटॅनॉइक ऍसिड. ठीक आहे, 2 क्लोरो ब्युटॅनॉइक ऍसिड. पॉईंट पुन्हा एकदा ऑब्झर्व करायला तुम्हाला हे सांगतोय, IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण फंक्शनल ग्रुपचा कार्बन मोजतो. इकडे R ग्रुप घेताना याला नंबरिंग 1 दिलेलं आहे IUPAC मध्ये. कॉमन नेम मध्ये अल्फा, बीटा, गॅमा देत असताना याला मोजलं नाही, अल्फा इकडून चालू झाला. ठीक आहे, इथं कन्फ्युजन करायचं नाही. ओके, सो आता इथे डबल बॉन्ड दिसतोय, तर डबल बॉन्डला आपण अल्किन म्हणतो. किती कार्बन आहेत बघा, 1, 2, 3. सो हा प्रोपीन म्हणावा लागेल, PROPENE. ठीक आहे, सो फंक्शनल ग्रुप बघा 1, 2, 3. तिसऱ्याला काय आहे, फिनाइल रिंग. सो 3 फिनाइल, आणि हा ट्रान्स आहे म्हणून ट्रान्स जोडलेला आहे. आधी सिस असतं तर सिस जोडला असतं. ट्रान्स 3 फिनाइल, 2, कारण डबल बॉन्ड पण सांगावं लागेल ना, 2 प्रोपियोनिक ऍसिड.
टू काय दाखवतोय, डबल बॉन्डची पोझिशन, सेकंड कार्बनला डबल बॉन्ड, 2 प्रोपियोनिक ऍसिड. याच कॉमन नेम आहे सिनेमिक ऍसिड. ठीक आहे, तर हे काही IUPAC चे रूल्स आहेत. सायक्लिक कंपाऊंडसाठी बघा, सायक्लिक ऍसिडसाठी आणखी याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहे आपण. सायक्लोअल्केन बॉन्डेड टू कार्बोक्सिलिक ग्रुप आर नेम्ड ॲट सायक्लोअल्केन कार्बोक्सिलिक ऍसिड. फॉर एक्झाम्पल, इथं कोणतं एक्झाम्पल घेता, सपोज ठीक आहे, हे एक्झाम्पल घ्या आधी. ऑर्थो पोझिशनला OH आहे म्हणजे हायड्रॉक्सी, ऑर्थोला हायड्रॉक्सी, इथं सोडून द्या हा विषय. ऑर्थो हायड्रॉक्सी झालं. बेन्झिनला ऍसिडिक ग्रुप आहे, सो याला म्हणायचं बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे, बरं. ॲरोमॅटिक रिंग आहे म्हणून बेन्झोइक ऍसिड म्हणलं आपण, बेन्झिनचा ई काढला आणि ऑइक ऍसिड जोडलं. पण आता इथं काय, सायक्लोपेंटेन आहे. ठीक आहे, मग सायक्लोपेंटेनला हा पहिला कार्बन जिथं कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे, जेव्हा सायक्लिक रिंग येईल तेव्हा सायक्लो ग्रुप, त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड, पूर्ण नाव लावायचंय. सो कार्बन नंबर 2 ला काय इथं आयसोप्रोपिल. ठीक आहे, हा ग्रुप जर काढला व्यवस्थित तर हा काय कार्बन आहे, इथं CH3 इथं CH3, हा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, आणि इकडं 5 मेंबर रिंग आहे. सो 2 सेकंड कार्बनला आहे म्हणून 2 आयसोप्रोपिल. ठीक आहे, हा जो ग्रुप दिसतोय हा आयसोप्रोपिल. देन सायक्लोपेंटीन कार्बोक्सिलिक ऍसिड, PENTANE, इथं ई पण घेतलेला आहे. जेव्हा सायक्लिक रिंग आहे तेव्हा पूर्ण घ्यायचा, सायक्लोपेंटीन आणि देन कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे सायक्लिक कंपाऊंडसाठी थोडंसं नॉमेनक्लेचर वेगळं आहे. आरोमॅटिकसाठी तर सिंपल आहे, बेन्झिनसाठी ई काढायचा आणि ऑइक ऍसिड घ्यायचं. हा सॅलिसिलिक ऍसिड त्याचं कॉमन नेम. ओके, जे मुलं नीटला आहेत त्यांच्यासाठी हा कंपाऊंड पाठ पाहिजे आणि हे त्याचं कॉमन नेम पाठ पाहिजे नीटला, कारण 12वी नंतर तुम्हाला ही येणारच आहे. 12वीला सुद्धा नीटमध्ये डायरेक्ट सॅलिसिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ असे पण रिॲक्शन्सचे क्वेश्चन्स येतात, कारण सॅलिसिलिक ऍसिड मेडिसिनल पर्पजच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. पुढं सिंथेसिस करताना याला खूप व्हॅल्यू यूज केला जातो, मेडिसिनचा प्रॅक्टिकल यूज केला जातो, त्याच्यामुळे हा कंपाऊंड लक्षात ठेवणं कंपल्सरी आहे तुम्हाला. ठीक आहे, फ्युचरच्या दृष्टीनं. सो सॅलिसिलिक ऍसिडचं वर्डिंग तुम्हाला JEE मध्ये कमी दिसेल, पण नीटमध्ये त्याच्यावर क्वेश्चन दिसतील. ठीक आहे, नेक्स्ट. मग त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. एकच कार्बन आहे, ठीक आहे, मिथेनॉइक ऍसिड, कारण एक कार्बन तर मिथेनॉइक ऍसिड, 2 कार्बन इथेनॉइक ऍसिड, प्रोपॅनॉइक ऍसिड, ब्युटेनॉइक ऍसिड, सो ऑन. ओके, कॉमन नेम. आता कॉमन नेमला तर त्याला आपण काही दरवेळेला रूल तर लावू शकत नाही, कारण हे ॲडिपिक ऍसिड का दिलं कॉमन नेम आहे. ओके, त्याला काही रूल्स नाही चालत. मेलॅनिक ऍसिड रूल्स नाही चालत, सक्सिनिक ऍसिड रूल्स नाही चालत. ओके, चल, कॉमन नेम मध्ये रूल्स चालत नाहीत, IUPAC मध्ये रूल्स चालतात. IUPAC चे रूल्स आपले सिंपल आहेत. नंबर ऑफ कार्बन पहिल्यांदा घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ई काढायचा, ऑइक ऍसिड जोडून द्यायचं. ठीक आहे, आता पॉइंट कधी येतो, ज्यावेळेस असा कंपाऊंड येतो. कंपाऊंडचं पहिल्यांदा स्ट्रक्चर काढतो, सोपं आहे ते सुद्धा, काही फार अवघड नाही. पहिल्यांदा इथे CH आहे, अगेन CH3 आहे आणि वरती CH3. 3 रूल तेच रिपीट करतो. एक मिनिट, काय झालं, शेअरिंग झालं वाटतं. ओके, असं आता दिसत असेल पुन्हा एकदा. ओके, सो 3 रूल. पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. कार्बनला नंबरिंग द्यायचं, कार्बन नंबर 1 2 3, ही ब्रांचिंग आहे. अच्छा, एक मिनिट, ही ब्रांचिंग नाही आहे. एक मिनिट, माझं चुकलं लिहिताना. एक मिनिट पोरांनो, स्ट्रक्चर काढताना चुकलं, तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहिती नाही. C डबल बॉन्ड O, इकडे OH, इकडे कार्बन, त्याला हायड्रोजन, इकडे CH3, इकडे CH3. तर मी इथं काम करतो, इथं CH3 लिहितो, हायड्रोजन खाली लिहितो. ओके, असा कंपाऊंड येतो. सगळ्यात पहिल्यांदा लॉंगेस्ट चेन, ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. नंबरिंग द्यायचं 1 2 3. ठीक आहे, म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन. सो बघा, प्रोपेनॉइक ऍसिड. ठीक आहे, आणि सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप, म्हणजे 2 मिथाइल. ओके, सो नॉमेनक्लेचर 3 रूलमध्ये सफिशियंट होऊन जातं, जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढं सहज. नाही बाकी त्याचे, हा बेन्झीन रिंगला कनेक्टेड आता सांगितलं बेन्झोइक ऍसिड, किंवा IUPAC नेम प्रमाणे काय बेन्झोइक ऍसिड पण म्हणू शकता, बेन्झीन कार्बोक्सिलिक ऍसिड पण म्हणतात. ठीक आहे, इथं पण बघा 2 फिनाइल, इथं 1 आणि 2, सेकंडला फिनाइल ग्रुप आहे म्हणून 2 फिनाइल इथेनॉइक ऍसिड.
ओके. किंवा आता इथं 2 ग्रुप आहेत म्हणून बेन्झिनला फंक्शनल ग्रुप घेतलं. बेन्झिन 1 2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड 1 2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड आणि कॉमन नेम फॅलिक ऍसिड वगैरे. आता इथं लक्षात ठेवावं लागतं, कॉमन नेम लक्षात ठेवावं लागतं. कॉमन नेमला आपल्याकडे सोल्युशन, कोणाकडे सोल्युशन नाही. ठीक आहे. चलो, आय होप IUPAC एक रिवाइज झाला असेल पटकन. ठीक आहे. नेक्स्ट, जसं आपण अल्डिहाइड कीटोनचं केलं होतं तसंच थोडंसं स्ट्रक्चर विषयी बघायचंय, कसे स्ट्रक्चर आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय ते. ओके, या कार्बनवर फोकस करायचं. अगेन हायब्रिडायशन sp2 हायब्रिडायशन म्हणजे ट्रायगोनल प्लेनर शेप असतो आणि बॉन्ड अँगल 120 डिग्री एका प्लेनवर येते आणि याच्यामधला हा जो बॉन्ड अँगल तुम्हाला दिसतो हा 120 डिग्री बॉन्ड अँगल आहे. नेक्स्ट पॉईंट, इथं डबल बॉन्ड O आणि OH आहे, पण ह्या OH मध्ये जो ऑक्सिजनकडे लोन पेअर असतात दे आर इन कॉन्ज्युगेशन मध्ये असू शकतात. पण कसं होतंय कॉन्ज्युगेशन, कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, कार्बन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो. का बरं? इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्समुळे. सो ऑक्सिजन मध्ये काय करतो, डबल बॉन्ड आपल्याकडे घेऊन टाकतो, त्याच्यामध्ये ऑक्सिजनकडे येतो निगेटिव्ह चार्ज, कार्बनकडे येतो पॉझिटिव्ह चार्ज. त्या पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिजन काय करतो, ऑक्सिजन आपला लोन पेअर इथं कॉन्ज्युगेशन मध्ये टाकून देतो. ठीक आहे, कॉन्ज्युगेशन मध्ये टाकलं म्हणजे डबल बॉन्डचं फॉर्मेशन. सो इथे डबल बॉन्ड, पण इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑक्सिजन वर आता पॉझिटिव्ह चार्ज शिफ्ट झाला. ठीक आहे. तर आपण बेसिकली म्हणू शकतो, थोडक्यात एकच गोष्ट म्हणू शकतो की ऑक्सिजनचे हे लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये असतात. थोडक्यात तुम्हाला एवढंच सांगायचं. ठीक आहे, ऑक्सिजनचे लोन पेअर कॉन्ज्युगेशन मध्ये असतात, हे इंटरकन्व्हर्टेबल होत राहतात. बाकी स्ट्रक्चर काय आलं, sp2 हायब्रिडायशन, बॉन्ड अँगल 120 डिग्री, शेप ट्रायगोनल प्लेनर, या कार्बनचा शेप ट्रायगोनल प्लेनर. ओके, नेक्स्ट पॉइंट, कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म्स अ हायड्रोजन बॉन्डिंग. पण हायड्रोजन बॉन्डिंग बनवताना हा मॉलिक्यूल एक आहे, पहिला ए मॉलिक्यूल, आणि हा बी मॉलिक्यूल आहे, आणि दोन वेगवेगळ्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं. त्याला आपण कोणतं हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग का इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग? आठवत आहे कोणाला? इट इज इंट्रामॉलिक्युलर. ठीक आहे, दोन वेगळ्या मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. याच्यामुळे काय होतं, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सोल्युबिलिटी वाढते, बॉइलिंग पॉईंट पण वाढतो. ठीक आहे, वॉटरमध्ये जर कार्बोक्सिलिक ऍसिड टाकलं तर बॉइलिंग पॉईंट वाढतो, कारण हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर बॉइलिंग पॉईंटला जो आपण एनर्जी देतो ना, ती सगळ्यात जास्त एनर्जी हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक करण्यासाठी वापरली जाते. सो एनर्जी दुसऱ्या ठिकाणी वापरली गेली तर बॉइलिंग पॉईंट ऑब्व्हियसली वाढणार आहे, कारण एनर्जी जास्त द्यायला लागणार आहे. सिंपल असं लॉजिक आहे. त्यामुळे इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमुळे सोल्युबिलिटी वाढते प्लस बॉइलिंग पॉईंट सुद्धा वाढतो. पण पॉईंट लक्षात ठेवण्याचा एकच इथं हे आहे, ऍसिड्स हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. ठीक आहे, ऍसिड दे फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग, सिंपलचा पॉईंट आहे. चल, कारण बेसिक मधनं चाललोय आपण पूर्ण, तर एकदम बेसिक येणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, ॲलिफॅटिक ऍसिड. ॲलिफॅटिक ऍसिड म्हणजे जिथं कार्बनची कंटिन्युअस चेन आहे आणि त्याच्यानंतर शेवटी असा ऍसिडिक ग्रुप आहे. ठीक आहे, ॲलिफॅटिक ऍसिड्स विथ मोर दॅन 8 कार्बन आर सॉलिड. का बरं? कार्बन वाढले म्हणजे मॉलिक्युलर मास वाढला, मोलर मास वाढला म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमी होतो किंवा स्टॅबिलिटी वाढते, सगळ्यांना माहिती. ओके, डबल बॉन्ड स्पेशली सिस लोअर्स द मेल्टिंग पॉईंट. सिस कंपाऊंड असेल तर मेल्टिंग पॉईंट कमी होतो, ट्रान्स असेल तर कमी होत नाही. का बरं? हायड्रोजन बॉन्डिंग इंटरमॉलिक्युलर व्हायचा प्रयत्न करतो, पण ठीक आहे, तो नंतरचा पॉईंट. पण डबल बॉन्ड सिस असेल तर लोअर्स द मेल्टिंग पॉईंट. ओके, एक्झाम्पल 18 कार्बनची येतं हे कंपाऊंड. स्टेरिक ऍसिड सॅच्युरेटेड 32, बरं. ऑलिक ऍसिड 1 6 बॉन्ड आहे तर 16 कार्बन, आणि इथं 2 6 बॉन्ड आहे तर 5 डिग्रीपर्यंत कमी होतात. सो डबल बॉन्ड आला तो पण सिसमध्ये असेल तर मेल्टिंग पॉईंट कमी होतो. ठीक आहे, सिंपल ऑब्झर्वेशन आहे जे इथं पॉईंटमध्ये टाकलेलं आहे. नेक्स्ट वन, सोल्युबिलिटी. वॉटर सोल्युबिलिटी डिक्रीजेस विथ लेंथ ऑफ कार्बन चेन इंक्रीजेस. कारण आपल्याला माहिती आहे मॉलिक्युलर मास वाढला किंवा स्ट्रेन वाढली का सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. ठीक आहे, आता बघा कार्बन चेन वाढलं म्हणजे मोलर मास वाढणार आहे, मोलर मास वाढला म्हणजे सोल्युबिलिटी कमीच होणार आहे. अप टू 4 कार्बन ऍसिड इज मिसिबल म्हणजे सोल्युबल इन वॉटर. का बरं? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे, अगेन अल्कोहोल इज मोर सोल्युबल इन कार्बोक्सिलिक ऍसिड इज मोर सोल्युबल इन अल्कोहोल. का बरं? अगेन हायड्रोजन बॉन्ड.
ऑल्सो सोल्युबल इज रिलेटिव्हली नॉन पोलर सॉल्वंट्स. नॉन पोलर सॉल्वंट्स क्लोरोफॉर्म असतात ना, त्याच्यामध्ये पण हे सोल्युबल होतात. का बरं? तर दे फॉर्म्स अ डायमर. कोणता डायमर? किंवा डायमर म्हणजे काय? दोन मॉलिक्यूल म्हणून एकच मॉलिक्यूल बनणे. हा जो आहे ना, याला आपण डायमर म्हणू शकतो. दोन मॉलिक्यूल म्हणून एकच मॉलिक्यूल बनणे, याला डायमर सुद्धा बनतात. हा, काही मॉलिक्यूल डायमर बनून सुद्धा सोल्युबल होतात. त्यातला हा कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे. सो जनरली समरी काढायचं तर स्मॉल कार्बोक्सिलिक ऍसिड दे आर सोल्युबल इन वॉटर ॲज वेल एज अल्कोहोल. बिग मॉलिक्युल्स वॉटरमध्ये सोल्युबल होत नाहीत. आणि ऍसिडचे मॉलिक्युल्स नॉन पोलार, पण काहीच नॉन पोलार कंपाऊंड मध्ये सुद्धा सोल्युबल होतात, कारण दे फॉर्म्स अ डायमर कंपाऊंड. दोन मॉलिक्यूल एकत्र होऊन एक कंपाऊंड बनवतात. ठीक आहे, हे त्याच्या मागचं सगळे डिटेल्स आहेत. सोल्युबिलिटी फॅक्टर इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ओके, कोणाला डाऊट वगैरे असेल तर विचारा. नाही, मी ऍसिडचा बेस घ्यायचा प्रयत्न केला आज. ठीक आहे, सोल्युबिलिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, हायड्रोजन बॉन्डिंग कधी दाखवतं कधी नाही दाखवत, स्ट्रक्चर्स त्याचे, हायब्रिडायझेशन, sp2a बॉन्ड अँगल किती आहे सगळ्या शेपच्या बाबतीमध्ये, IUPAC नॉमेनक्लेचर. ठीक आहे, एक मिनिट उलटा. हां, IUPAC नॉमेनक्लेचर, कॉमन नेमचे एक्झाम्पल्स, IUPACचे एक्झाम्पल्स सगळे. ओके, हे वेगवेगळ्या कंपाऊंडसाठीचे IUPAC नॉमेनक्लेचर रिवाइज करायचा प्रयत्न केला पटकन एका याच्यामध्ये. याच्या आधी आपण आज तर खूप बघितलं, आज खूप रिॲक्शन झाले. अल्डिहाइड कीटोन चॅप्टर मी म्हणतो रिवाइज झाले, इतके रिॲक्शन झालेत आज. ठीक आहे, या स्लाइडचे हे ठेवा तुमच्याकडे, किती रिॲक्शन्स आहेत, या रिॲक्शन्सला काही लिमिट आहे का? किती रिॲक्शन्स आहेत बघा तुम्ही. ओके, या सगळ्या रिॲक्शनची रिव्हिजन झाली आज. मी म्हणतो पूर्ण चॅप्टरची क्विक रिव्हिजन झाली. इथपर्यंत आजचा कंटेंट झालेला आहे. ठीक आहे, सो हे जे स्लाइड्स आहेत यांचे रेकॉर्डिंग किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. क्विक रिव्हिजनला फार फायद्याचं आहे. एवढे रिॲक्शन्स एका स्लाइडवर मिळणं एवढं सोपं नाही. ओके, चलो, आजचा टाइम झालेला आहे. कोणाला काही डाऊट दिसत तर नाहीये, तर मी अजून थांबलेलो आहे. कोणाचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नाहीये कोणालाच डाऊट? ओके, ठीक आहे, मग आपण इथं थांबूया. उद्या शनिवार आहे. हां, उद्या सेम टायमिंगला आपलं लेक्चर होणार आहे. सो प्रयत्न करा ऑन टाइम लेक्चर जॉईन करण्याचा. ठीक आहे, आणि मित्रांना सांगा लेक्चर कंटिन्यू चालू आहेत म्हणून. चलो थांबूया, उद्या कंटिन्यू करू. बाय एव्हरीवन.